नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशची सेकंड युनिट टेस्ट म्हणजे द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. एकूण 20 गुणांचा आपला हा पेपर असणार आहे आणि हा सोडवण्यासाठी 1 तासाची वेळही दिली जाणार आहे. मित्रांनो, यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. इयत्ता 9वी सेकंड युनिट टेस्ट, विषय इंग्लिश. क्वेश्चन 1, डू ॲज डायरेक्ट. 5 गुणांसाठी आपल्याला पहिला प्रश्न विचारलेला आहे आणि त्या ठिकाणी आपण सूचनेप्रमाणे कृती करायची आहे. बघा, या ठिकाणी सर्व प्रश्नांची उत्तरंसुद्धा दिलेली आहेत. आपण ती उत्तरं अचूकरित्या अभ्यासा, आपल्या वहीत लिहून ठेवा आणि व्यवस्थित लक्षात ठेवा. असेच प्रश्न आपल्याला चाचणी परीक्षेमध्ये येणार आहेत. बघा, पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला 2 मिसिंग लेटर दिलेले आहेत. ते कंप्लीट करून 2 वाक्य बनवायची आहेत. हॅबिट, अर्थ. त्यानंतर दुसरं आहे अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे आपल्याला दिलेला जो काही ग्रुप आहे तो कंप्लीट करायचा आहे. तिसऱ्यामध्ये आपल्याला जी काही वर्ड चेन आहे ती कंप्लीट करायची. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला एक पॅसेज दिलेला आहे आणि त्या पॅसेजच्या आधारे ट्रू ऑर फॉल्स ओळखायचं आहे आपल्याला. पॅसेजचं वाचन करायचं आहे आणि त्यावर आधारित या कृती आपल्याला सोडवायच्या आहेत. त्यानंतर A2 बघा. बॉडी पार्ट्सची नावं आपल्याला पॅसेजमध्ये शोधून लिहायची आहेत. इयर, माउथ, लिप्स, टीथ. बघा, ही नावं पॅसेजमध्ये आलेली आहेत. तीच आपल्याला शोधायची आहेत आणि लिहायची आहेत. त्यानंतर अपोजिट वर्ड्स याप्रमाणे लिहा. मोर, लेस, ओपन, क्लोज, लिसन, टॉक, यस, नो. त्यानंतर A4 मध्ये आपल्याला दिलेल्या सूचनेप्रमाणे व्याकरणाचे घटक हा सोडवायचा आहे. त्यानंतर पुढचे प्रश्न बघा. या पद्धतीने सोडवा. क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला एक पोएम दिलेली आहे आणि त्या पोएमच्या आधारे आपल्याला दिलेल्या मुद्द्यांचं वर्णन लिहायचं आहे. बघा, टू अ बटरफ्लाय ही पोएम आहे. तिचं टायटल आपल्याला लिहायचं आहे. ते या ठिकाणी दिलेलंच आहे, ते आपल्याला जसंच्या तसं लिहायचं आहे. त्यानंतर नेम ऑफ द पोएट, कवींचं नाव लिहायचं आहे. बघा, ते कवितेच्या सगळ्यात खाली दिलेलं आहे. त्यानंतर या कवितेची मध्यवर्ती कल्पना, कवितेतला विचार याप्रमाणे पूर्ण करा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीची इंग्लिश विषयाची सेकंड युनिट टेस्टची चालू शैक्षणिक वर्षाची
प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक यू.